सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता अक्षय हा आरोहीला समजावतो आणि अक्षय म्हणतो की आरोही जा आणि मी आहे ना तुझ्यासोबत, एकदम छान असं प्रेझेंटेशन दे. तेव्हा आता आरोही इकडे तिकडे बघत आता स्टेजकडे जाऊ लागते आणि आरोही आता स्टेजवर येताच आता मॅडम आरोहीला म्हणते की आरोही सांग बरं, तू कोणासाठी तयार होऊन आलीस. आणि आरोही ही आता काहीच बोलत नसते. आरोहीने माईक हातात घेतलेला असतो आणि आरोही फक्त इकडे तिकडे रमाला बघत असते. तर तेवढ्यात अण्णासाहेब म्हणतात की आरोही अगं बोल ना बाळा, तू कुणासारखी तयार होऊन आलीस. आणि त्यानंतर अक्षय पुन्हा आरोही समोर येऊन आरोहीकडे येतो आणि अक्षय आता आरोहीला म्हणतो की बोल ना आरोही बाळा. आणि आता मॅडम देखील आरोहीला समजावतात, पण आरोही आता काहीच बोलत नसते. तेवढ्यात आता अण्णासाहेब म्हणतात ठीक आहे, आरोही जर आता बोलत नसली तर ती नंतर बोलेन. आणि त्यानंतर आता अक्षय हा आरोहीच्या हातातून माईक घेतो आणि पिऊनकडे देतो. आरोहीच्या डोळ्यात आता पाणी येत असतं आणि आरोही रडू लागताच आता आरोहीचे लक्ष समोर जाते. तर पडद्याच्या आडून आता रमा ही बाहेर येते आणि आरोही आता रमाला बघते. रमा आता आरोहीकडे बघत आरोहीला तसा पुढे हात करते आणि तिथेच थांबायला सांगते. आणि अक्षयसुद्धा आता आरोहीकडे बघून रमाकडे बघतो आणि रमाला आता त्या दोन वेण्यामध्ये बघून अक्षयसुद्धा आता अवाक होतो. आणि रमा तिच्या दोन वेण्यांना हात लावते आणि अक्षय आता रमाच्या त्या दोन वेण्या बघत अक्षय आता जुन्या आठवणीत हरवून जातो. आणि आता आपण दोन वेण्या रमाच्या कशा बांधायच्या यासाठी मोबाईलमध्ये कसं सर्च केलं होतं आणि रमाच्या दोन वेण्या कशा बांधल्या होत्या हे सगळं आता अक्षयला आठवतं. आणि रमाच्या दोन वेण्या बांधून आपण कसा रमाच्या केसात गजरा माळला होता, या सगळ्या जुन्या आठवणी आता अक्षयच्या रमाकडे बघत ताज्या होतात. आणि रमा आता आरोहीला खुणावून दोन वेण्या मी आईसाठी बांधल्या असे खुणावते आणि त्याच वेळेस आता आरोही खुश होते. तेव्हा आता रमा ही दूरवरूनच आरोहीला किस देते, तर आरोही हसतच तिचे डोळे पुसते. आणि पटकन आता आरोही माईक हातात घेते. सगळेजण आरोहीकडे बघत आता टाळ्या वाजवतात आणि आरोही लगेच म्हणते की मी माझ्या आईसाठी तयार होऊन आली. आणि आरोही म्हणते की मी माझ्या आईसारख्याच दोन वेण्या घालून इथे आलीत आणि या दोन वेण्यांवर माझा बाबा प्रेम करत होता. आरोही म्हणते की कारण त्याला कळलं होतं की ती इतरांपेक्षा खूप वेगळे आहे. आणि ते आरोहीचे शब्द ऐकताच आता अक्षय पुन्हा भावूक होतो. काही वेळा रमाकडे तर काही वेळा आरोहीकडे बघत अक्षय आता आरोहीचे ते सगळे बोलणे ऐकू लागतो. त्यानंतर आरोही म्हणते की माझा बाबा अगोदर आरोहीवर प्रेम करत नव्हता, तर अक्षय समोर आता ज्या वेळेस त्याचं रमासोबत लग्न झालं होतं ते सगळे क्षण आठवतात. आणि ज्या वेळेस अक्षयने भर लग्नामध्ये रमाच्या गळ्यात वरमाला घातली होती त्याच वेळेस आता अक्षयने विचार केलेला असतो की मी यांच्यासोबत तर लग्न केलंय, पण यांच्यासोबत मी सुखी राहू शकेन का. आणि तरीही अशा अवस्थेत अक्षयने रामाच्या गळ्यात कसे मंगळसूत्र घातले हे आता अक्षयला आठवते. आणि ते सगळं आठवताच इकडे आरोही म्हणते की पण त्यानंतर त्याला जेव्हा कळलं ना माझी आई वेगळी आहे, तिचा स्वभाव इतरांपेक्षा जरा वेगळा आहे, आणि त्यानंतर मग त्याने तिच्यावरती प्रेम केलं. आणि त्यानंतर आता रमाने स्वतःच्या प्रेमाने कसे अक्षयला जिंकले हे अक्षयला आठवते. ज्यावेळेस आता गरीब परिस्थिती असताना रमा ही अक्षयला झोपण्यासाठी पंखा नसताना आता पुस्तकाच्या पानाने वारा घालत होती. त्यावेळेस रमाचे ते प्रेम बघत आजपर्यंत रमा आपल्याला किती जपत आली आणि आपण तिचा फक्त रागराग करत आलो याची जाणीव आता अक्षयला होऊन अक्षय कसा रमावरती प्रेम करायला लागला हे सगळं आता अक्षयला आठवते. आणि इकडे त्यानंतर आरोही म्हणते की खरंच माझी आई सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, कारण तिला जे जमतं ते इतरांना जमत नाही आणि ती मनापासून हसत असते. दुसऱ्यांची सेवा केल्यावरती तिला आनंद मिळत असतो. आणि आरोही म्हणते की माझी आई सगळ्यांवर खूप खूप प्रेम करते. आणि आरोही म्हणते की मला अभिमान वाटतो की मी तिची मुलगी आहे आणि मला सुद्धा आईसारखं बनायचंय. आणि मला तिचा अभिमान वाटतो, ती सगळ्यांवरती प्रेम करते, पण मला एक गोष्ट कळत नाही, ती माझ्या बाबांचं प्रेम का नाही समजून घेत. ती ऐकताच आता इकडे रमा अक्षय पुन्हा एकमेकांकडे बघतात, तर रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे आता आरोही म्हणते की माझी एकच इच्छा आहे, आईने बाबाचं प्रेम समजून घ्यावं आणि त्याला आय लव्ह यू म्हणावं. आणि असे म्हणत आता आरोही भरल्या डोळ्याने स्टेजवरून पुन्हा रमाकडे बघते. आता आरोहीचे ते बोलणे ऐकून इकडे आर्था खूप खुश झालेली असते. आरोहीकडे बघत आता आर्था हसू लागते आणि आरोही म्हणते की मला खात्री आहे माझी इच्छा आई पूर्ण करणार म्हणजे करणारच.
तिथे आलेले ते गेस्ट अण्णासाहेब सगळेजण आरोहीचे ते बोलणे ऐकत असतात आणि आरोहीचे ते बोलणे आता सगळ्यांना भावून जाते आणि सगळेजण आता आरोहीकडे बघत टाळ्या वाजवतात. आणि पटकन आता माईक देत आरोही ही स्टेजवरून आता रमाकडे जाते, तर इकडे रमा आता आड बाजूला असते आणि ते गेस्ट आरोहीचे बोलणे ऐकून म्हणतात की या मुलीने आईबद्दल अगदी छान बोलणे केले. आणि त्यानंतर आता मॅडम पुढच्या विद्यार्थ्यांना बोलावतात आणि आता आकाश पाटील नावाचा विद्यार्थी आता स्टेजवर येऊन त्याचे प्रेझेंटेशन देतो. तर त्यानंतर मॅडम आता गोलूला बोलावतात आणि गोलूसुद्धा एकदम छान असं बोलतो. सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि इकडे आता आरोही रमाकडे येत म्हणते की आई तू बाबाला आय लव्ह यू म्हणशील ना, मला प्रॉमिस कर बरं. तेव्हा रमा आरोहीकडे बघते आणि आरोही म्हणते दे दे मला प्रॉमिस दे. आणि रमाचा हात आपल्या हातात घेत आरोही आता रमाकडून प्रॉमिस घेते. तर आरोही खुश होऊन पटकन रमाच्या आता किस घेते. रमाचा चेहरा आपल्याकडे करत आरोही म्हणते की आई आता तुम्हाला प्रॉमिस दिलंय तेव्हा काही जरी झालं तरी आता तुला बाबाला प्रॉमिस करावंच लागणार आहे. आणि रमा आता द्विधामन स्थितीत आता अटकलेली असते. आरोहीने रमाकडून प्रॉमिस घेतलेलं असतं आणि रमाला बाबाला म्हणजे अक्षयला आय लव्ह यू म्हणण्यासाठी बोललेली असते. आणि त्यानंतर आरोही रमाला मिठी मारते. तेव्हा रमा तिरप्या नजरेने अक्षयकडे बघते. तर अक्षय आता आरोही आणि रमाला बघत असतो आणि आरोही आता रमाला घेऊन जाऊ लागते. त्याच वेळेस अक्षय आता आरोही आणि रमाकडे जात दोघींनाही थांबवण्यासाठी बोलत असतो. पण तेवढ्यात पाठीमागून अण्णासाहेब तिकडे येतात आणि जाणाऱ्या अक्षयला म्हणतात की अहो देवधर थांबा थांबा. अक्षय थबकतो. तेव्हा अण्णासाहेब म्हणतात की अहो तिकडे काय चालला आहेत, मी तुमच्याबरोबर बोलतोय आणि मेनू खरंच खूप सुंदर झाला होता. आणि त्यानंतर हसतच अण्णासाहेब म्हणतात की आणि आरोही तुमचीच मुलगी आहे ना आणि तुम्हीच तिला सांगितलं ना रमासारख्या 2 वेण्या घालून ये म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की सर मी तिला काही सांगितलं नाही. अण्णासाहेब म्हणतात की अच्छा मग तिला कसं स्वतःहून वाटलं की तिने 2 वेण्या घालाव्यात म्हणून. पण तेवढ्यात साई तिथे येतो. साई म्हणतो की अण्णासाहेब अक्षयने काहीच केलेलं नाही आहे आणि अक्षयला आता साई जाण्यासाठी सांगतो. तर घाईघाईने अक्षय तिथून निघून जातो. अण्णासाहेब साईला म्हणतात अरे साई तू काय केलंस. आणि त्यानंतर आता हसतच साई म्हणतो की हे बघा अक्षयच्या मनात जरी काही असलं ना तरी रमाच्या मनात तसं काहीच नाही हे नक्की आहे. अण्णासाहेब म्हणतात की अरे साई तू हसून मला हे असं का सांगतोयस आणि का बोलतोयस. अण्णासाहेब म्हणतात की रमाच्या मनात काय नाही आहे आणि काय आहे हे तुला कसं माहिती आणि तुझं असं हसणं का आहे ते मला सांग. आणि हसतच आता साई म्हणतो की चला गेस्ट रूममध्ये मी तुम्हाला सगळं सांगतो. आणि साई आता अण्णासाहेबांना घेऊन आता गेस्ट रूमकडे जातो. आणि इकडे आता रमा एकटीच रस्त्याने पायी पायी चालत येत असते. रमाच्या डोक्यात आरोहीचे बोलणे येत असते. डोक्याला हात लावत आता रमा विचार करते की नाही आरोही मला जे म्हटले ना ते बोलणे शक्यच नाहीये. आणि रमाच्या डोक्यात विचार येतो की 2 वेण्या बांधून माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि रमा आता विचार करते की माझं यांच्यावर तर खरं प्रेम आहे पण मी यांना आय लव्ह यू म्हणू शकत नाही. आणि जर अण्णासाहेबांनी आपल्याला बघितलं तर आपण अण्णासाहेबांना काय उत्तर द्यायचं असा विचार आता रमा करत पुढे जाऊ लागते. रमाचं डोकं आता चक्रावून जात असतं आणि रमाला आता काय करावं तेच काही समजत नसतं. आणि त्याच अवस्थेत असे पायी चालत असताना आता रमाच्या डोक्यात ते विचार येऊन आता रमाला चक्कर येऊ लागते. रमा तिच्या डोक्याला हात लावते आणि रमाचे झोकांडे जाऊ लागतात. आणि तेवढ्यात आता रमा ही चक्कर येऊन पडू लागताच आता पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि पडत असलेल्या रमाला धरतो. रमा आता बेशुद्ध झालेली असते. तेव्हा रमाला धरून अक्षय आता रमाला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो. रमा अशी हाक मारत अक्षय रमाला उठवू लागतो पण रमा आता बेशुद्ध होते. आणि आता इकडे साईरा अण्णासाहेबांना गेस्ट रूममध्ये घेऊन येतो. तिथे येताच आता अण्णासाहेब म्हणतात की साईराव मला तुम्ही इथे तर आणलं पण इथे आल्यानंतर मला तुम्ही तुमच्या या गोड हसण्याचं कारण सांगणार होतात. ते ऐकताच आता साई पुन्हा मोठमोठ्याने खुश होऊन हसू लागतो. आणि अण्णासाहेब म्हणतात की आता तरी सांगा. हसतच साई म्हणतो की सांगतो मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न तर करतो. आणि आता एक एक शब्द बोलत साई म्हणतो की अण्णासाहेब रमाने मला तर तेवढ्यात अण्णासाहेब म्हणतात रमाने तुला काय केलं. अरे तुला एवढ्या आनंदाच्या उकळ्या का फुटतात सांग ना बोल पटापटा. आणि लगेच आता साई म्हणतो की रमाने मला लग्नासाठी होकार दिला रमा. आणि ते शब्द ऐकताच आता अण्णासाहेबांना खूप आनंद होतो. हात करत हसतच अण्णासाहेब म्हणतात काय सांगतोय साई तू. आणि पटकन
हसतच साई अण्णासाहेबांना मिठी मारतो. अण्णासाहेब म्हणतात की रमाने तुला लग्नासाठी होकार दिला आणि हे तू मी विचारेपर्यंत मला सांगणार नव्हता की काय, आणि ज्या वेळेस मी तुला विचारलं त्यानंतर तू मला हे सांगतोय की काय. तर साई हसू लागतो आणि अण्णासाहेब म्हणतात अरे काय तू माणूस आहे की कोण. तर साई हसतच म्हणतो की अण्णासाहेब मी तुम्हाला सांगणारच होतो. तेव्हा अण्णासाहेब म्हणतात कधी. पुन्हा आता साई हसू लागतो. साई म्हणतो मला तुम्हाला सांगायचंच होतं पण मला आनंद एवढा झाला होता ना अण्णासाहेब मला सांगताच येत नव्हतं. अण्णासाहेब ते ऐकून खुश होतात. अण्णासाहेब म्हणतात जेव्हा आपल्याला एवढा आनंद होतो ना तेव्हा तो चेहऱ्यावरून आपोआप ओसंडून वाहू लागतो साई. साई म्हणतो की अण्णासाहेब तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. आणि त्यानंतर आता साई अण्णासाहेबांना म्हणतो की अण्णासाहेब त्यानंतर अजून एक गोष्ट घडली. अण्णासाहेब म्हणतात काय सांग पटकन. तेव्हा साई म्हणतो की अण्णासाहेब मी माझी बायको रमाला साडी आणली. अण्णासाहेब म्हणतात काय बोलतोयस रमाला साडी आणली. साई म्हणतो की ऐका पुढं ऐकून तर घ्या. अण्णासाहेब म्हणतात सांग ना. साई म्हणतो की लग्नाची साडी तर त्या घालूनच आल्या होत्या पण त्याबरोबर मी त्यांना जो चुडा आणला होता तो सुद्धा त्यांनी घातला होता. अण्णासाहेब ते ऐकताच म्हणतात साई तू काय बोलतोयस. आणि अण्णासाहेब खुश होऊन म्हणतात चला म्हणजे हा निर्णय घेऊन रमासुद्धा खुश आहे तर. आणि अण्णासाहेब म्हणतात की पण मला एक सांग साई हे जे काही तुम्ही केलं आहे आणि जो काही निर्णय घेतला तो दबावाखाली कुठल्याही घेतलेला नाही ना. तेव्हा साई म्हणतो की अण्णासाहेब आईच्या दबावामुळे मी हे सगळं करायला गेलो आणि रामाने तर मला लगेच स्वीकारलं. तर अण्णासाहेब आता हसतात. हसतच अण्णासाहेब म्हणतात की आता हे नक्की ना साई, नाही तर मागच्या वेळेसारखं नाही ना. साई म्हणतो खरं सांगू का अण्णासाहेब माझासुद्धा यावर विश्वास बसत नव्हता. साई म्हणतो की त्यानंतर अशा काही घटना घडल्या की जेणेकरून माझी 100% खात्री झाली की रमाचं माझ्यावरच प्रेम आहे म्हणून. हसतच खुश होऊन अण्णासाहेब म्हणतात की आता साई अरे ही गोष्ट सांगण्याची किंवा बोलण्याची राहिलेली नाही आहे. ही गोष्ट तर आता सेलिब्रेशन करण्याची झाली आहे. त्यानंतर आता प्रेमाने अण्णासाहेब आता साईच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात की साई एकदम छान आणि प्रेमाने तुम्ही दोघं आता संसाराला सुरुवात करावीस. आणि साईच्या डोळ्यात आता पाणी येतं. साई त्याच्या डोळ्यातील ते पाणी पुसू लागतो. अण्णासाहेब म्हणतात अरे बाळा साई काय, अरे इतकी गोड बातमी देताना तुझ्या डोळ्यात पाणी नाही आलं आणि आता का पाणी येतंय. आणि अण्णासाहेब आता साईला म्हणतात ये साई इकडे बस. आणि आता अण्णासाहेब साईला शेजारीच बसवतात आणि म्हणतात साई माझा आशीर्वाद कायम तुमच्या दोघांच्या पाठीशी आहे. अण्णासाहेब म्हणतात की अरे साई तू कधी रमाला लग्नासाठी फोर्ससुद्धा केला नाही. इनफॅक्ट मीच तुमच्या लग्नासाठी तुम्हाला फोर्स करत होतो. आणि मी जेव्हा तुला सांगत होतो अरे तुम्ही लग्न करा तरी देखील त्यावेळेस तू मला थांबत होतास साई. आणि अण्णासाहेब आता साईला म्हणतात की पण मला खात्री आहे तुझ्या एवढं प्रेम रामावर कोणीच करू शकत नाही साई, कारण तू रामावरती निस्वार्थी प्रेम करतोस. आणि इकडे आता रामाला चक्कर आल्यामुळे आता अक्षय रामाला आता शेजारीच असलेल्या एका चहाच्या गाडीवर घेऊन येतो आणि तिथे आता त्या शेजारी असलेल्या बायका रामाला धरतात. अक्षय आता रामाला चहा आणि बिस्किटे देतो आणि त्या बायका म्हणतात की चक्कर आली का काय. आणि तेवढ्यात रामा पुन्हा शुद्धीवर येते. शुद्धीवर येता क्षणी डोक्याला हात लावत रामा पुन्हा अक्षयकडे बघते. आणि त्यानंतर त्या बायका आता रामाला प्यायला पाणी देतात. दुसरी बाई म्हणते की अगं आता हे बिस्किट खा आणि नवऱ्याला सुद्धा खायला दे. बघ तुझी ही अवस्था अशी झाली होती तर नवरा किती घाबरला होता. तेव्हा रामा पुन्हा अक्षयकडे बघते. दुसरी बाई आता अक्षयकडे बघते आणि म्हणते की ती खात नाहीये तेव्हा तू भरव तिला. ती बाई म्हणते सकाळपासून तिच्या पोटात काही नसेल म्हणून तिला चक्कर आली. आता तो शेजारी असलेला दुसरा माणूस म्हणतो की आता हे एकमेकांसोबत बोलत का नाही, यांचे काही भांडणं झालीत का. ती बाई म्हणते की भांडणाचं नंतर बघू, अगोदर यांच्या पोटात तर जाऊ दे आणि तो खा, अशी ती बाई आता रमाला बोलते. आता ती बाई म्हणते चला नवरा बायकोचे भांडणं आहेत आपण आता निघूयात. तो माणूस म्हणतो की ताई काहीतरी खाऊन घ्या बरं का. आणि त्यानंतर ते सगळेजण जाता क्षणी अक्षय आता तो बिस्किट पुडा आणि चहा रमासमोर धरतो. तेव्हा अक्षय म्हणतो की खा. तर रमा म्हणते की नकोय मला. अक्षय म्हणतो की जर माझी शुगर लो झाली तर मला सुद्धा त्रास होतो आणि त्याचा तुला सुद्धा त्रास होतो. तेव्हा हे सगळं न होण्यापेक्षा तू हे बिस्किट आणि चहा घे रमा. अक्षय म्हणतो की सकाळपासून तू काही खाल्लेलं नाहीये तेव्हा उगाच ॲसिडिटी वाढेल रमा, तेव्हा तू हे खाऊन घे. आणि त्यानंतर आता रमा तो बिस्किट पुडा आपल्या हातात घेत चहा घेऊन आता चहा बिस्किटं खाऊ लागते. आणि रमा आता चहा आणि बिस्किटं खाऊ लागताच अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की आता बरं वाटतंय ना. तेव्हा रमा अक्षयकडे बघते आणि अक्षय आता दुकानदाराला म्हणतो की आता तिने चहा घेतला आता तिला बरं वाटतंय. रमा तो सगळा चहा पिऊन आता तो ग्लास आता शेजारी ठेवते आणि अक्षयकडे बघते. आणि अक्षयसुद्धा आता रमाला बघत असतो.
आणि इकडे आता साई थोडा बाजूला येत अण्णासाहेबांना म्हणतो की अण्णासाहेब, अक्षयचं रमावरती एवढं प्रेम होतं की कदाचित मी सुद्धा तेवढं प्रेम रमाला नाही देऊ शकत. तेव्हा अण्णासाहेब म्हणतात, ए साई, अरे त्या अक्षयचं आता इथे नावही काढू नकोस. अण्णासाहेब म्हणतात की ज्या माणसाने माझ्या रामाला एवढा त्रास दिला ना, तो माणूस आता मला रामाच्या समोरसुद्धा नको आहे आणि आयुष्यातही नको आहे. आता अण्णासाहेब म्हणतात की मी रामाला त्याच्या घरी जाण्याची परवानगी फक्त एका गोष्टीमुळे दिली आणि ती म्हणजे तिची मुलगी आरोही. अण्णासाहेब म्हणतात की या सगळ्यांमध्ये त्या बिचाऱ्या आरोहीची काय चूक आहे? त्या बिचारीला आईची प्रेम आणि माया मिळायला नको का? अण्णासाहेब उठून साईकडे येतात आणि म्हणतात की हे बघ साई, जेवढं प्रेम तू रमाला देऊ शकतोस ना, तेवढं प्रेम या जगात रमाला कोणीच देऊ शकत नाही. माझी 100% खात्री आहे साई. आणि अण्णासाहेब म्हणतात की साई, तुझ्या प्रेमामध्ये एवढी ताकद आहे की त्यामुळे रमासुद्धा अक्षयला विसरून जाऊ शकते साई. आणि इकडे आता अण्णासाहेब म्हणतात, माझी रामासुद्धा खूप हळवी आहे, तिलासुद्धा प्रेमाची आणि आधाराची गरज आहे. अण्णासाहेब म्हणतात, साई, आणि मला खात्री आहे तो प्रेम आणि तो आधार फक्त तूच माझ्या रामाला देऊ शकतोस. आणि अक्षय, तुझ्यासारखं प्रेम आणि तुझ्यासारखा आधार रामाला कधीच देऊ शकणार नाही आणि शकतही नव्हता. आणि त्यानंतर अण्णासाहेब म्हणतात की साई, तू आज एवढी मला गोड आनंदाची बातमी दिली ना, तेव्हा तुमच्या लग्नाचा आणि साखरपुड्याचा मुहूर्त मी आजच ठरवणार आहे. आता साई अण्णासाहेबांकडे बघत खुश होतो. आणि अण्णासाहेबांनी आता साईच्या लग्नाचा आणि साखरपुड्याचा मुहूर्त आता लगेच काढायची तयारी दाखवलेली असते. साईकडे बघत अण्णासाहेब म्हणतात की अरे, लग्न साखरपुडा म्हणजे तुझ्याकडून सुद्धा कोणी बोलणी करायला यायला हवं की नको? हसतच साई म्हणतो, येईल येईल अण्णासाहेब, नक्की येईल. आणि हसतच आता साई म्हणतो की माई निघाली 5 गणीला. अण्णासाहेब खुश होतात आणि म्हणतात की अरे वा, निघाल्यात पण, आणि आज मग खूप खुशीचा दिवस आहे. अण्णासाहेब म्हणतात की ते आल्या की आज लगेच आपण साखरपुड्याचा आणि लग्नाचा मुहूर्त काढू आणि मग रमाला सांगून टाकूयात. साई म्हणतो ठीक आहे. हसतच आता अण्णासाहेब साईला म्हणतात की मग आजच्या आपल्या दोघांच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून टाक आणि लग्नाच्या बोलणीची अपॉइंटमेंट आता कामाला लाग. आणि हसतच अण्णासाहेब साईला कॉन्ग्रॅट्स करत म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन्स. साईसुद्धा आता खूप खुश होतो. हातात हात देत आता अण्णासाहेब साईला म्हणतात, सांभाळशील ना रे व्यवस्थित माझ्या रमाला? आणि त्यानंतर इकडे आता रमा म्हणते की मला ना या सगळ्याचा खूप त्रास होतोय. अक्षय म्हणतो की हा त्रास तर काही नाही, यापेक्षा कितीतरी त्रास मी सहन केला आहे. आणि अक्षय म्हणतो की तरीसुद्धा मी तुमची माफी मागतो आरोहीने जे काही शाळेमध्ये केलं त्यासाठी. तेव्हा रमा म्हणते की त्यामध्ये तिची काय चूक आहे? अक्षय म्हणतो की तिने शाळेमध्ये तिने तुमच्यासारख्या 2 वेण्या घातल्या आणि तुम्हाला त्रास झाल्याबद्दल. रमा म्हणते तिची यामध्ये काही चूक नाहीये. तर अक्षय म्हणतो की तिच्यामुळे तुम्हाला सुद्धा अशा 2 वेण्या घालाव्या लागल्या आणि त्रास झाला त्याच्याबद्दल पुन्हा मी एकदा तुमची माफी मागतो. रमा म्हणते की त्या 2 वेण्या मी तिच्यामुळे नाही तर तुमच्यामुळे घातल्या आणि तुम्हाला त्या आवडायच्या नाही का? अगोदर तर त्या तुम्हाला खूप आवडत होत्या. आणि रमा म्हणते की अगोदर तर त्या 2 वेण्या तुम्हाला खूप आवडायच्या म्हणून तर त्या मी बदलण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. आणि रमा म्हणते की तुम्हाला त्या आवडत होत्या म्हणून त्या 2 वेण्या मी कधीच बदलण्याचा प्रयत्न केला नाही. तर अक्षय आता रमाकडे बघतो आणि त्याच वेळेस एक घटना घडलेली असते. साईची आई त्याच वेळेस आता रस्त्याने तिकडून 5 गणीला येत असते आणि रमा अक्षयला आता साईची आई समोर बघते. त्याच वेळेस आता ट्रॅफिकमुळे गाड्या थांबलेल्या असतात आणि तिथे सिग्नल असतो. आणि पटकन आता रमाला बघून साईची आई गाडीतून खाली उतरते आणि पळत पळत आता रमासमोर येते. तर आता अक्षय थोडासा बाजूला गेलेला असतो आणि रमाचा हात धरून आता साईची आई म्हणते की अगं, तू मी दिलेली साडी आणि चोड्या घातलास. रमाचा हात धरून साईची आई म्हणते की म्हणजे तू साईबरोबर लग्नासाठी तयार झाली आणि म्हणून तर मी तुझ्या आणि साईच्या लग्नासाठी इथे आली. ते ऐकून आता रमाला धक्का बसतो. आणि त्याच वेळेस अक्षयसुद्धा आता रमाकडे बघत असतो आणि साईची आई रमासोबत बोलत असल्याने आता अक्षयला संशय येतो. आणि इकडे आता साई आणि तिच्या लग्नासाठी मी तिथे आल्याचे कळताच इकडे रमाला मोठा शॉक बसतो आणि रमासुद्धा साईच्या आईकडे बघू लागते. तेव्हा आता रमा कोणता निर्णय घेणार? आणि रमाचं आता साईवर नाही तर अक्षयवरती प्रेम आहे हे सत्य रमा कसे साईच्या आईला सांगणार? आणि रमाचं हे साईवर नाही तर अक्षयवर प्रेम आहे हे सत्य आता रमाने इनडायरेक्टली अक्षयला सांगितलेलं असतं तर आता मात्र इकडे अक्षय हा रमाच्या प्रेमाचा कसा स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्याला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.